श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्ती मार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण औदुंबर कल्पवृक्षाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही ऐकलंच असेल की कडुनिंब, पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल व ह्या तीन वृक्षांना अत्यंत पूजनीय मानले जाते. या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे दत्तगुरूंचे अतिशय प्रिय असं औदुंबर किंवा आपण त्याला उंबरही म्हणतो. या झाडाची आध्यात्मिक महत्त्व तर आहेच, पण त्याचबरोबर ह्या झाडाचे औषधी गुणधर्मही खूप आहेत. त्यात ह्या वृक्षांचे फळे, पाने, मुळे इत्यादी सर्वांचा उपयोग ह्या अनेक रोग बरे करण्यासाठी होतो. तर औदुंबर वृक्षाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलला कृपया सर्वजण सबस्क्राईब करा. तर दत्त उपासनेत औदुंबर प्रदक्षिणा ही खूप फलदायी ठरते. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली आहे. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात. तर यामागे ही छोटीशी कथा आहे. असे म्हणतात की भगवान विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला की याला सदैव फळे येतील. तुम्हीही नोटीस केलं असेल की ह्या वृक्षाला 12 माही फळे असतात. तर औदुंबराला नियमित प्रदक्षिणा केल्याने अगणित फायदे आहे. तर पहिलं आणि मुख्य म्हणजे विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते. त्यामुळे मानसिक आजारही बरे होतात. जसं की जर एखाद्याने औदुंबराच्या प्रदक्षिणा केल्या तर त्याचे मन शांत होते. त्यामुळे जर एन्झायटी म्हणजेच काय अस्वस्थता, तसंच ॲग्रेशन, त्याला आपण मराठीत रागीटपणा म्हणतो, तर तो पण काय होतं कमी होऊन जातो. तसंच जर काही टेन्शन असेल तर तेही आपोआपच कमी होतं. का? कारण आपली एकाग्रता वाढते. आपण आध्यात्मिक गोष्टींमध्ये जास्त रमतो. त्यामुळे काय होतं, जो पण काही मानसिक तणाव आहे तो कमी होतो. तसेच एकाग्रता वाढली की काय होतं, आध्यात्मिक जो प्रवास आहे आपला तो सुखकर होतो. म्हणजे काय, आपलं अध्यात्मात जे देवपूजा करताना किंवा कुठली सेवा करताना आपलं त्यात मन रमू लागतं. त्यामुळं काय होतं, आपण जास्तीत जास्त देवांच्या सेवेमध्ये जातो. स्वामींच्या सेवेमध्ये आपण जास्तीत जास्त जातो. तसंच औदुंबर वृक्ष हे नवग्रहांमध्ये प्रमुख वृक्ष मानलं जातं. या झाडावर शुक्र ग्रहाचं राज्य मानले जाते आणि ते वृषभ व तुळ राशीचे प्रतिनिधी हे वृक्ष करतं. मग त्यामुळे काय होतं, जे ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव असतो त्यामुळेही ह्या प्रदक्षिणा केल्याने कमी होतात. म्हणजे जर कुणाला ग्रहांचा त्रास असेल, आपण जातो तर ग्रहांमुळे कुठलं काम पूर्ण होत नाही किंवा काय, तर ह्या प्रदक्षिणा केल्याने जो ग्रहांचा जो निगेटिव्ह प्रभाव आहे तो पण कमी होऊन जातो. आणि तुम्हाला माहीत असेल की औदुंबर वृक्षाच्या बुडाशी म्हणजे मुळाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो. म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने काय होतं, दत्त महाराजांच्या प्रदक्षिणा केल्याचा आपल्याला सुख किंवा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे काय होतं, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा नेहमी आपल्यावर राहतो. आणि एवढंच नाही तर बाहेरील बाधा म्हणजे भरपूर लोक ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत असतील किंवा नाही, पण खरंच बाहेरील बाधा जे कर्णी कवट आहे त्याच्यावर सुद्धा ह्या वृक्षाच्या जर औदुंबराच्या आपण प्रदक्षिणा केला तर तो प्रभावही कमी होतो. आणि जर तुम्ही नियमित केला तर तो प्रभाव कमी होत नष्टही होऊन जातो. तसंच हृदयविकार यावरही मात करतं. तर ह्या प्रदक्षिणा खूप फलदायी आहेत. तर सर्वांनी नक्की करायला पाहिजे. आणि जसं मी आधी पण सांगितलं की औदुंबराला कल्पवृक्ष म्हणतात. तर त्याने काय होतं, कुठलंही आपलं अडकलेलं काम असेल किंवा आपलं नोकरीत प्रगती असेल किंवा व्यवसायात जर काही अडचणी असतील, तर कुठल्याही अडचणी असतील तर त्या फक्त प्रदक्षिणा करूनही तुमच्या काय होतात, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्या अडचणी आपल्या दूर होतात. म्हणून आपल्याला सर्वांना ह्या प्रदक्षिणा करायच्या आहेत. तर ह्या प्रदक्षिणा करायला किती वेळ लागतो, खूप कमी वेळ लागतो. जर तुमच्या घराजवळही असेल तर तुम्ही त्या प्रदक्षिणा करू शकता. तसेच ह्या प्रदक्षिणा कशा करायचा, कुठला मंत्र म्हणायचा ह्याचा ना मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. कारण की जर ह्याच्यात जर ते ॲड केलं ना तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे मी त्याचा एक व्हिडिओ नक्की बनवेल, ह्याच्यानंतरच तो पोस्ट करेल, तर तोही तुम्ही बघा. पण ह्या व्हिडिओमध्ये प्रदक्षिणाचे काय फायदे आहेत किंवा काय केल्याने, ह्या प्रदक्षिणा केल्याने कुठल्या अडचणी दूर होतात, तर मी तर म्हणेल ह्याने सगळ्या अडचणी दूर होतात. तर अशी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. अशी ही छोटीशी माहिती महाराजांचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.